ना कशा सर्वजण. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे की जसं हे झालं ना, खरातची फाईल जशी खरातचं जसं लोकांना माहिती झालं ना, की त्याने असं केलं तसं केलं, तसं दुबईचं वॉरचं सगळं विसरूनच गेले. दुबई, इस्रायल, काय काय आहे ना ते, म्हणजे अं, अमेरिका वगैरे वार, दुबईला काय चाललंय, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, सगळी लोक विसरून गेली. कारण की त्यांना खरात भेटला. आता खरातच्या विषयी महाराष्ट्रामध्ये फार चर्चा आहे. घराघरामध्ये पोचलेला आहे तो खरात. आणि खरातच लोक बोलतात. हे आता 4 दिवस झाले, लोक काय रॉकेल भेटते का, गॅस भेटतोय का, कायला भेटते का, काही नाही, जे भेटते ते खातात आणि गप बसतात. परंतु चर्चा आहे ती खराची चर्चा आहे, की त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने इतक्या लोकांना फसवलं, इतक्या बायकांशी असं वागला, तसं वागला, इतक्या बायकांशी तो असं घाणेरडे कृत्य करत होता. म्हणजे अशा भयंकर गोष्टी चाललेल्या आहेत ना, आणि दाखवतात हे बातम्यामध्ये. तर सर्व लोकांना आता 4 दिवस झाले एकच गोष्ट आहे, की अशोक खरात, त्याच्याविषयीच माहिती आहे, की त्यांनी ह्या लोकांना फसवलं, कसं करायचा, बायकांशी वाईट वागायचा, जमिनी हडपायचा, म्हणजे असे काय काय प्रकार झालेले आहेत ना, ते सर्व ह्याच्यावर दाखवतात. टी व्हीवर, मोबाईलवर, सगळीकडे येतात बातम्यामध्ये. तर लोकांना आता युद्धाच्या बातम्या नको आहेत, माहिती आहे का. युद्धाच्या बातम्या त्यांना एवढ्या महत्त्वाच्या वाटत नाहीत, एवढ्या हे वाटतात हे अशोक खरातच्या बातम्या, की काय झालं, कसं त्याला पोलिसांनी पकडलं, कधी पकडलं, तो किती दिवसापासून असं करत होता. हो. आणि गृहमंत्र्यांनी खूप चांगलं काम केलेले ह्याच्यामध्ये. त्यांनी फार मोठी भूमिका घेतली, त्यामुळे तर ह्या गोष्टी घडल्या, नाहीतर घडल्या नसत्या. हो की नाही. पोलिसांना जर गृहमंत्र्यांचे आदेश आले तरच पोलीस पुढची कारवाई करतात. हो की नाही. आणि सर्व गोष्टी, आणि बघा ना, त्याचाच नोकर होता, म्हणजे त्याच्याकडे काम करणारा नीरज जाधव नावाचा, त्यानेच सर्व हे क्लिप्स ओपन केल्या, अशा बोलतात बघा. असंच असतं बघा, जवळची व्यक्ती असते ना, आपण म्हणतो ही माझी, ही माझी, कधी ती माझी नसते. ज्या व्यक्तीकडे तुम्ही आपलं मनातलं बोलता, तीच व्यक्ती तुम्हाला धोका देते, कारण तिला माहिती असतं हिचं तर सगळं गोड बंगाल मला माहिती, असं आहे बघा. म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीकडं तुमच्या मनातल्या गोष्टी, ह्याच्याविषयी त्याच्याविषयी काही बोलताना, तीच व्यक्ती तुमच्याकडे तुमच्या विरोधात असते, की नाही हिचं मन बघा असं आहे, हिचं मन तसं आहे, ही व्यक्ती इतकी वाईट आहे, दुसऱ्यांबद्दल एवढं वाईट बोलते तर आमच्याबद्दल का नसेल बोलत. आणि जे दोघं आपण वाटतं ना, की हे दोघं एकमेकाच्या जीवाने राहतात, पण नाही, ते नेहमी एकमेकाविरुद्ध असतात, एवढं मात्र खरं. आणि राहण्यात पण फरक आहे. म्हणजे एकमेकाबद्दल जरी बोललो आपण, एकमेकाशी शेअर केल्या काही गोष्टी, परंतु आपण ज्याच्याशी गोष्ट शेअर करतो ती व्यक्ती पण तितकी प्रामाणिक पाहिजे ना, हो की नाही. तिने पण दुसऱ्या व्यक्तीचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे. पण काही काही लोक काय करतात, नाही नाही, आम्ही त्यांच्यासाठी तिच्यासाठी एवढं केलं, मग आम्हाला पण काहीतरी अपेक्षा आहे का नाही, हो की नाही. आम्हाला पण काहीतरी मिळालं पाहिजे, आम्ही असं फुकट कोणाची बाजू घेणार नाही, असे म्हणून ते काय करतात, एखाद्याकडून काही त्यांच्या मनात ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करून घेतात. म्हणजे काही असेल, पैसा नाही, पण दुसऱ्या काही गोष्टी त्या पूर्ण करतात, एवढं मात्र खरं आहे. आणि होतं, माणूस फसलं जातं, कारण का ते म्हणतात, ती व्यक्ती काय म्हणते, की नाही अरे, ही मला मनातलं सगळं सांगते आणि मला मनातलं सांगायला कोण आहे, हीच व्यक्ती आहे, हो की नाही. मग ती व्यक्ती काय करते, समोरच्या व्यक्तीचा गैरफायदा घेते. पण असा गैरफायदा नाही घ्यायचा असतो. जर एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून कुठली गोष्ट सांगत आहे, तर ती आपण मनात ठेवली पाहिजे. आणि आपण त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, वाईट गोष्टी सांगता कामा नये, असं आहे बघा. आणि पण काय असतं सांगू का, म्हणतात ना, गोडात किडे पडतात. म्हणून जास्त गोडही नको, जास्त खारटही नको, आंबटही नको, काहीच नको. आपलं साधं राहायचं, जास्त घुसाघुशी करायची नाही कोणामध्ये, आणि आपल्या मनातलं कोणाला काही सांगायचं नाही.
की बाई माझ्या मनात हे आणि माझ्या मनात ते. कारण का आज हल्लीच्या काळी कोणाचा भरोसा नाही, की कुठली व्यक्ती आपल्या विरोधात जाईल आणि आपल्या विरोधात लोकांना सांगेल. अजिबात नाही. हो की नाही? आई 9 महिने 9 दिवस पोटात ठेवते आणि तीच सर्वात श्रेष्ठ असते, की तिच्याजवळ तुम्ही आई आपले सर्व अपराध पोटात घेत असते, पण शिक्षा पण करत असते आणि आईला हक्क आहे, की आपल्या मुलांना शिक्षा करणं. ते वाईट वागत असतील तर त्यांना योग्य वेळी छडी मारणे. हल्ली आता मुलं मोठी झाल्यामुळे छडी मारणं अवघड आहे. परंतु आपण काही गोष्टीचा अटकावा केला पाहिजे, की नाही, ही चूक आहे. चूक आहे तिथे चूकच आहे आणि बरोबर आहे तिथे बरोबरच आहे. एवढं मात्र खरं. चुकीला माफी नाही. चूक काही छोटी नसते, आहे की नाही? आयुष्यातून उठण्याचा प्रश्न असतो. चूक करणं म्हणजे. एखादी घाणेरडी चूक करणं म्हणजे आयुष्याचा आयुष्यातून उठणं असतं. माणसाची एक छोटीशी चूक म्हणतात ना, पण ती खूप महागाची असते. महागात पडते माणसाला आणि अशा चुका करू नये, की जेणेकरून आपल्याला त्रास होईल आणि आपणच त्या खड्ड्यात पडू. एवढं मात्र खरं आहे. म्हणून चूक करताना 1000 वेळा विचार करा, की आपण चूक करतोय, ही गोष्ट करतोय, तर आपल्यापुरता विचार करू नका. दुसऱ्यांचा विचार करा, की मी जर ही गोष्ट केली, तर मला फायद्यापेक्षा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, असे. नेहमी जर तुम्ही दुसऱ्याचा विचार केला ना, की माझ्यामुळं कोणाला त्रास होऊ नये, तर व्यक्ती सदा सुखात राहते. आणि जर तुम्ही मुद्दाम म्हटले ना, की नाही मी ह्या व्यक्तीला भयंकर त्रास देणार, तर तुम्हीच त्या खड्ड्यात पडता आणि पडलेले आहात. एवढं मात्र खरं अजून किती बोलू मी?